ग्रामपंचायत किती उभं असते पहिला तर मॅडम आली असते तशी मी सकाळी येतो थोडी सकाळी येतो काही ऑफिशियल काम होती असं राहा तुम्ही असं पण भेटा काय भेटायचा विषय अशी तुम्ही कशी करू शकता मला त्याचा विषय याचा नोटीस पायाचं कोण हजर आहे तुम्ही हजर नाही सरपंच उपसरपंच कोण असते मी सांगू शकत नाही ते ग्रामपंचायत उघडं काम ठेवताना तुम्ही काम तुमचं आहे ना मी उघडं पण आता मी कोण येते कोण मी बंधन नाही होऊ शकतो कोणाला तुम्ही देता ना सर्व्हिस अरे सरपंच उपसरपंच सदस्य गेले मी बंधन नाही होऊ शकत आता किती वाजतापासून आम्ही इथं हजर आहे सांगा हा तुम्ही नाही आधी सरपंच 11 वाजतापासून इथं हजर आहे सांगा तुमचा सरपंच कुठे गेला उपसरपंच कुठे गेला ते आम्ही कसं ते आम्ही नाही सांगू शकत समजा ते हजर राहते ना आम्ही बंधन नाही आज मॅडम आहे ना इथं हजर 11 ते 5 वाजेपर्यंत ग्रामपंचायत मला इथं सरपंच हजर पाहिजे ग्रामसेवक हजर पाहिजे आणि उपसरपंच कोण आहे कशी करायचं आम्हाला कामं नाहीत का तुम्ही तुमच्या ड्युटीच्या दिवशी कामं असतात तुम्ही तुमच्या ऑफिशियल कामं असतात त्या दिवसात मी असतोच मी कोणी असतो की नसतो 11 ते 5 वाजेपर्यंत यायची ग्रामपंचायत ड्युटी उघडी पण राहिली ते पाहिजे. तर लागत नाही इथं हजर आज तुम्ही असल्यावर तर ते येऊ शकत नाही तर मग तुम्ही काय मी काय मग आम्हाला तर फत्रच समजेल ना तुमच्या तिचे कसं आहे, गोष्ट आहे ती, आज किती वेळा फोन केला ग्रामसेवक मॅडमने सांगा कधी आलं की मी काय जबरदस्ती आणू नाही शकत नाही. मॅडम तुम्ही कॉल केला की आता नाही जर माझी मीटिंग नसते तुम्ही म्हणेच तो इथं माझ्या केला? घरात बसतो नाही काही कॉल विषय नाही. तुम्ही केला का नाही केला मी केलाच आले काय मी सांगत आहे. प्रश्नाचं उत्तर द्यायला कोण आलं आमच्या नाही, ग्रामपंचायत प्रश्नाचं उत्तर कोण कधीच दिलं? 11 ते 5 वाजेपर्यंत अजिबात उघडी राहत नाही अजिबात नाही राहत मग जे दररोज मजुरी करायला लोक जातात हे काय यायच्या घरी जातील ते मी तर पहिले सांगितलेलं आहे की लाभार्थ्यांना घरापर्यंत जायचंच नाहीये मी प्रत्येक वेळी म्हणतो लाभार्थ्यांना घरापर्यंत नाही, माझं काय म्हणणं असते आमच्या गावामध्ये लाभार्थ्यांना घरापर्यंत जायची गरज नाही लाभार्थ्याला इथंच आहे आमच्या गावामध्ये असं झालेलं आहे मॅडम तुमचं नाव आहे धोटकर मॅडम हा या तुम्ही आले पण तुम्ही कोणाला कॉल केला सरपंच बाईने काय दिलं तुम्हाला उत्तर काय दिलं येतो म्हटलं येतो किती वेळ झाला त्या गोष्टीला 2 तास 2 तास थांबा 11 ते आता किती वाजले मॅडम 2 तास झाले मग तुमच्या जर समजा सांगण्याची एवढी हे आहे त्याची समजा बोलू शकतो, बाकी जबरदस्ती करू शकत नाही. आप पब्लिकला काय आहे? एक हातपूस ना मॅडम टिश्यू पेपरले तरी मान आहे टिश्यू पेपर तरी योग्य एवढी वापर केला जाते पण आम्हाला काहीच नाही लोकांच्या समस्या दूर असंच ना? करण्यासाठी जर हे येत नाही याच्या घरी जर सह्या घ्यायसाठी जावं लागते ते चुकीचं आहे ना आणि नाही ग्रामपंचायत पाहिजे. 5 ते 11 वाजेपर्यंत मी अजिबात हे नाही उघडी म्हणत, नाही राहत. प्रत्येकाले आपापले कामं असते आपण कोणाला पहिले म्हणतो? म्हणा 2 घंटे किंवा दिली नाही तर कोणाला त्याला पुढं meeting होऊ असते, शकते. तुम्हाला मीटिंग असू वेळेत होऊ शकते. आम्हाला असू शकते पण पण आम्ही काही मानधन न घेता आम्ही जर एवढं करू शकतो ग्रामीण काही करू शकत ग्रामीण भागातले जे लेडीज आहेत त्याला एवढं कानून कायद्याचा अभ्यास